नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पनीरची भाजी बनवतोय। घरच्या आणि मोजक्या साहित्यामध्ये एक तवा ठेवून घेतलाय, त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण वाटण बनवतोय। ते एक कांदा घेतलाय, मोठा आहे कांदा, उभा चिरून घेतलेला। आता तो आपण थोडा परतवून घेऊया, मस्त असा मऊ करून घ्यायचा आहे। अगदी ढाबा स्टाईल घरच्या घरी आपण पनीरची भाजी बनवतोय। आता बघा, कांदा छान असा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये हे 2 टोमॅटो घेतलेत मी, ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण परतून घेतोय। त्यानंतर दुसरे मसाले पण आपण टाकूया। या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, लसूण घेतले मी 7-8 पाकळ्या, त्यानंतर 4-5 काजू आहेत। आता हे पण सोबत आपण छान असं परतून घेऊया, म्हणजे मऊ व्हायला पाहिजे टोमॅटो वगैरे, बस एवढंच आपल्याला परतवायचं आहे। आता त्यामध्ये 1 इंच आलं टाकून घेतले। आता हे मसाले आपले छान असे परतून झालेले आहेत। आता हे थोडे आपण थंड करून घ्यायचे। आता गॅस बंद केलेला आहे। बघा, मसाले हे जे वाटण आहे हे थंड झालेलं आहे। हे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचे। मसाला वाटून झालेला आहे। आता यासाठी आपण मसाले काढू सुके। तर अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना जिरा पावडर, अगदी थोडीशी हिंग आणि इथे आता मी पनीर मसाला घेतलाय। हा सुहानाचा पनीर मसाला आहे। हे मी एक मोठे 2 चम्मच घेत आहे। मसाले आपल्या आवडीनुसार घ्या, आपण किती तिखट खातो तसं। आता हे जे मसाले आहेत यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही दूध पण टाकू शकता इथे, दुधामध्ये पण मसाले हे मिक्स करून घेतले तरी चालतं, छान चव येते। पण मी पाणी टाकलेलं आहे। तर बघा, असे हे आपण सर्व मसाले छान मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण भाजी बनवूया। बघा, कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये 3 पळी तेल टाकून घेत आहे। तेल बघा छान असं गरम झालंय। तर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलंय फोडणीला आणि जे आपण आता वाटण केलेलं आहे हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे वाटण आता आपण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे। आपण पहिले पण चांगलं परतवलेलं होतं, म्हणजे ते काही कच्चं नाही आहे। तर थोडंसं तेलात आपण चांगलं एकजीव करून घ्यायचे, अशा पद्धतीने। अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी खूप छान बनते। आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा, त्यामुळे जे माझे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील। आणि आता त्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकलेला आहे, एक 3-4 पानं, आणि जो आपण मसाला बनवला होता तो आपण यामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे। आता हे मसाले आपण सर्व मिक्स करून घ्यायचे आणि छान असं थोडंसं तेल सुटेल असं परतून घ्यायचं। आजूबाजून थोडं तेल सुटायला लागलं का मसाले छान परतून झाले। आता या डिशमध्ये थोडा मसाला लागलेला होता म्हणून त्याच्यात पाणी टाकून मी ओतून घेतलेला आहे। तसंच आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण भरपूर मसाला असतो, तर त्यामध्ये पण मी पाणी टाकून यामध्ये मिसळून टाकणार आहे। चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता।
मी थोडंसं आणखीन याच्यात पाणी टाकणार आहे, कारण जशी भाजी उकळेल तशी ती घट्ट पण होणार आहे. तर मी आणखीन थोडं पाणी टाकते. पाणी टाकून घेतलेलं आहे. आता सर्व छान मिक्स झालेलं आहे, छान उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हे पनीर टाकून घ्यायचे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती मी आता झाकण ठेवणार आहे. बघा लाईट पण गेली, कारण आज लाईट भरपूर जात होती. अगदी 3-4 मिनिटानंतर आपण भाजी उघडून बघूया. तर पाहू शकता मस्त अशी ही चमचमीत अशी पनीरची भाजी आपली झालेली आहे. अगदी ढाब्यावर भेटते तशीच. खूप काही आपण बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत, तरी पण भाजी खूप छान झालेली आहे. मस्त अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. आता सर्व आपण मिक्स करून घेतले. आता तुम्हाला एका डिशमध्ये पण मी भाजी काढून दाखवते. तर पाहू शकता खूप छान असा कलर आलाय भाजीला आणि मस्त झालेली आहे.